लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पहिला भाग आपण प्रेक्षक हो पाहणार आहोत. आणि या भागाची सुरुवात होते ती म्हणजे जगज्जननी मातेच्या मूर्तीने आणि तिची पूजा करणाऱ्या नंदिनीच्या चेहऱ्याने. नंदिनी देवीची पूजा करते आणि घरातल्या सर्वांना हाक मारते. प्रसाद घेण्यासाठी सर्वांनी या असं सर्वांना बोलवते. तेव्हा तिचे आई वडील प्रसादासाठी आलेले आहेत. त्यांना त्यांच्या मुलीविषयी खूप कौतुक आहे, कारण ती गुणी आहे असं त्यांचं मत आहे. आणि त्याच वेळेला तिच्या दोन लहान बहिणी म्हणजे काव्या आणि आरुषी देखील आलेल्या आहेत. त्या आता कॉलेजला चाललेल्या आहेत आणि त्यांनी कॉलेजसाठी आवरलेलं देखील आहे. आणि त्या कॉलेजला जात असताना त्यांना नंदिनीने थांबवून प्रसाद देखील दिलेला आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही कुठे जाणार नाही असा एक अलिखित नियमच नंदिनीने घालून दिलेला आहे. त्या प्रसाद घेतात आणि आता त्या बाहेर पडत असतात. आणि त्याच वेळेला आरुषीने काव्याचा स्कार्फ घेतलेला असतो. आता काव्याला पण तोच स्कार्फ पाहिजे असतो. त्यामुळे त्या आरुषीला म्हणते की माझा स्कार्फ मला दे. आरुषी म्हणते की मी अगोदर बघितला आहे तर आता मीच घेऊन जाणार आहे. तेवढ्यात तेथे नंदिनी येते आणि म्हणते, काय तुम्ही अजूनही लहान मुलांसारखं छोट्या छोट्या गोष्टीवर भांडत राहतात. आरुषी, तो तिचा स्कार्फ आहे ना, देऊन टाक बरं तिला, असं नंदिनीचं मत असतं. तर आरुषी म्हणत असते, मी अगोदर घेतला आहे ना तर तो स्कार्फ माझा आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, असं करायचं नाही, ज्याचा आहे ना तो त्यालाच मिळाला पाहिजे. नंदिनी त्या दोघींचं भांडण सोडवत असते आणि त्या दोघींनाही ती गुणी समजते. तर आरुषी म्हणते, तुम्ही नेहमी असंच करता, तुम्ही दोघी बहिणी बहिणी एकत्र येता आणि माझ्यावर अन्याय करता. तेव्हा नंदिनी म्हणते, असं काही नाही आहे, जे योग्य आहे ना तेच मी बोलत असते. आरुषी आता खोटं खोटं रुसलेले असते. तेव्हा नंदिनी तिच्याजवळ जाते आणि म्हणते, माझं बाळ रुसलं वाटतं, पण तिला पाहिजे ना तो स्कार्फ, तर तो तिला दिला पाहिजे, असं नंदिनी आरुषीला व्यवस्थितपणे समजावून सांगते. काव्या आणि नंदिनी आरुषीला समजावून सांगतात, पण आरुषी जाता जाता एक वाक्य बोलून जाते, ते म्हणजे बहुतेक काव्याला तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचं आहे म्हणून ती हा स्कार्फ घेऊन चाललेली आहे. तेव्हा नंदिनी आरुषी गेल्यानंतर काव्याला थांबवते आणि विचारते, ती म्हणत होते ते खरं आहे का? तू बॉयफ्रेंडला भेटायला चालली आहे का? तेव्हा काव्या म्हणते, तू काय ऐकतेस तिचं, ती खरं बोलणार आहे का? तेव्हा नंदिनी आरुषीला म्हणते की माझा तुमच्या दोघींवर पण विश्वास आहे आणि मला माहिती आहे, जर का तुझा बॉयफ्रेंड असता तर तू अगोदर मला सांगितलं असतं. या गोष्टीवर काव्या थोडी चपापते आणि तिला म्हणते, हो हो, मग नक्की मी अगोदर तुलाच सांगितलं असतं. आणि तेवढ्यात काव्याला एक फोन देखील आलेला आहे. फोन आहे जीवाचा. तर काव्या जीवाला भेटण्यासाठी चाललेले असते, पण आत्ताच ताईला तिला काही सांगायचं नसतं. तेव्हा तीच ताईला म्हणते की मला तर असं वाटतंय तुझंच काहीतरी चालू असणार आहे, पण ते तू मला सांगत नाही आहे. तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, काही काय बोलतेस, असं असतं तर मी तुला आत्तापर्यंत सांगितलंच असतं. तर इकडे त्यांच्या आईबाबांना आता मुलींच्या लग्नाची काळजी वाटत आहे. आपल्या मुली आता मोठ्या झालेल्या आहेत आणि त्यांचं स्थळ बघायला सुरुवात करणं गरजेचं आहे. नंदिनी बरोबरच्या मुलींच्या तर मुलांचे बारसे व्हायला लागलेले आहेत, त्यामुळं आता नंदिनीचं लग्न पटकन उरकायला पाहिजे असं बोलणं त्यांच्यामध्ये चालू असतं. तर इकडे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जबरदस्त लाठीकाठीचा सामना रंगलेला आहे. या कार्यक्रमाला हजर आहेत ते म्हणजे या संस्थेचे, या महाविद्यालयाचे संस्थापक विक्रमादित्य देशमुख आणि त्यांच्या पत्नी मालिनीताई देशमुख, आणि त्यांनी सर्वांना नमस्कार देखील केलेला आहे. आज या प्रांगणामध्ये खूप दिवसानंतर ते दोघं आलेले आहेत असं कॉमेंटेटर सांगत आहे. आणि आता सर्वांच्या समोर लाठीकाठीचा सामना जबरदस्त रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सामना खेळणारा एक खेळाडू आहे पार्थ, तर त्याच्या विरोधात उभारलेला दुसरा खेळाडू आहे जीवा. दोघांच्या पण हातामध्ये लाठी आहे आणि दोघंही एकमेकावर अगदी तुटून पडलेले आहेत. दोघेही एकमेकावर लाठीने जबरदस्त हल्ला करत आहेत आणि दोघेही एकमेकाचा हल्ला पूर्णपणे परतून लावण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. जीवा आणि पार्थ अगदी ताकदीनं एकमेकाचा सामना करत आहेत. जीवा आणि पार्थ यांना सपोर्ट करणारे लोक आजूबाजूला आहेत. एक छोटी मुलगी म्हणजे पिहू जीवाला सपोर्ट करते आणि ती म्हणते, काही जरी झालं तरी जीवा दादाच जिंकला पाहिजे. जीवा आणि पार्थ यांच्यात खरोखरच जबरदस्त लाठीकाठीचा सामना रंगलेला आहे. एकदा जीवा पार्थला मारतोय तर एकदा पार्थ जीवाला मारतोय. पार्थ आणि जीवा अजिबात कमीपणाने खेळत नाहीयेत, ते अगदी अटीतटीनं खेळत आहेत. जीवा आता जबरदस्त पद्धतीनं पार्थवर हल्ला करतो आणि तेव्हा पार्थला जबरदस्त मार त्याच्या खांद्यावर लागलेला असतो. पण आता पार्थ देखील घाबरत नाही.
पार्थच्याच पाठीमागं एक मुलगी आहे आणि ती पार्थवर प्रेम करत आहे. तिला पार्थ आवडतोय आणि त्यामुळे ती पार्थला सपोर्ट करत आहे. तर आता पार्थ देखील चिडतो आणि आता तो जीवाच्या अंगावर काठी घेऊन जातो. पण जीवाने त्याला खाली पाडलेला आहे. तो अजून मैदानाच्या बाहेर पडलेला नाही. तो पुन्हा एकदा उठतो आणि आता त्याने जीवावर जबरदस्त हल्ला केलेला आहे. जीवाला देखील त्याने जबरदस्त काठीनं मारलेला आहे. जीवा त्याचा प्रत्येक डाव वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पण आता जीवा आणि पार्थ यांच्यामध्ये घमासान मारामारी सुरू झालेली आहे. दोघंही एकमेकाला काठीने सपासप मारत आहेत. पण त्याच वेळेला जीवाने जबरदस्त हल्ला करून पार्थला मैदानाच्या बाहेर पाडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पार्थ खाली पडतो आणि तो हसायला लागलेला आहे आणि तेव्हाच जीवा देखील हसायला लागलेला आहे. पार्थ आणि जीवा एकमेकाकडं हसत-हसत पाहत आहेत आणि आता जीवाने पार्थला हात देऊन उठवलेलं असतं. पार्थ देशमुख आणि जीवा देशमुख अशी दोघांची नावं आहेत. पार्थ आणि जीवा एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत आणि या युद्धामध्ये आज जीवा जिंकलेला आहे. पण खरं तर पार्थची ताकद जास्त आहे असं सर्वांना वाटत असतं, पण जिंकला आहे तो म्हणजे जीवा. तर त्याच्यावर प्रेम करणारी पण त्याला माहीत नसणारी अशी एक व्यक्ती, एक मुलगी मनातनं विचार करते की नक्कीच जीवाने मुद्दाम हे केलेलं असणार आहे. तर आता विक्रमादित्य देशमुख आणि त्यांची पत्नी म्हणजेच मालिनी देशमुख या दोघांचीच ती मुलं आहेत. त्यांना आपल्या मुलांचं खूपच कौतुक आहे. कारण जरी शहरात राहत असले तरी देखील आपल्या मुलांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे या गोष्टीचा त्यांना अभिमान आहे. तर इकडे आता नंदिनी बाहेर पडलेली असते. तिला आज तिच्या मैत्रिणीच्या एका मुलाच्या बारशाला जायचं असतं आणि त्यासाठी ती म्हणत असते, "मला लवकर जावं लागणार आहे." पण तेवढ्यात फोन वाजलेला आहे आणि तिला एक फोन आलेला आहे आणि तिकडून बोलणारी व्यक्ती खूपच घाबरून बोलत आहे आणि ती खूपच घाबरलेली असल्यामुळे नंदिनी तिला विचारते की काय झालेलं आहे. तेव्हा ती व्यक्ती सांगते की आपली सुमन आहे, तिने दरवाजा बंद करून घेतलेला आहे आणि ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. सुमन असं करूच शकत नाही असं नंदिनीला वाटत असतं. असं नक्की काय झालंय ते नंदिनीला माहीत नसतं. ती त्या व्यक्तीला सांगते की सुमनला बोलण्यामध्ये गुंतवा आणि मी पटकन तिथं येणार आहे. तर इकडे आई-बाबांना नंदिनीची काळजी वाटते. तिनं अजून काही खाल्लेलंही नसतं, पण आता धावत पळत ती सुमनच्या मदतीला गेलेली असते. तर इकडे पार्थवर प्रेम करणारी व्यक्ती आता त्याच्या आत्याला सांगत असते की तुम्ही पाहिलं ना, पार्थने किती छान खेळला. पण पार्थ मुद्दाम हारलेला असणार आहे, कारण त्याला जीवाला हरवणं काही अवघड गोष्ट नव्हती. तर इकडे पार्थ आणि जीवा एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा जीवा देखील पार्थला म्हणतो, "दादा मला खरं सांग, तू मुद्दाम हरलास ना?" आणि तेवढ्यात त्यांचा सगळ्यात छोटा भाऊ तिथे येतो आणि जीवाला म्हणतो, की "तुला काय वाटतं? मग दादा मुद्दामच हरलेला आहे, नाहीतर तुला हरवायला त्याला किती वेळ लागला असता? एका मिनिटात त्याने तुला हरवलं असतं. पण तो तुझ्यावर प्रेम करतो तेवढं म्हणून त्याने तुला जिंकवलेलं आहे." तेव्हा जीवा म्हणतो, "असं काही नाही आहे. त्याला विचार, मी देखील खूप चांगलं खेळत होतो." तेव्हा पार्थ म्हणतो, की "हो, तू देखील चांगला खेळत होता." पण त्यांचा सगळ्यात लहान भाऊ म्हणत असतो, "असं जरी असलं तरी जीवा पार्थ तुला एका क्षणात हरवू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही." तेव्हा पार्थ म्हणतो, "तो खेळ होता आणि तो खेळ खेळणं गरजेचं होतं. काही जरी असलं तरी खेळ हा खेळापुरताच मर्यादित राहायला पाहिजे." आणि त्यानंतर पार्थ आणि जेव्हा एकत्र येतात, तेव्हा लहान भाऊ म्हणतो, "तुम्ही आता दोघंजण एकत्र येता आणि नेहमी मला हरवता, असंच आहे ना?" तेव्हा जीवा म्हणतो, की "असं काही नाही आहे." तर पार्थ जीवाला म्हणतो, "पार्थ, माझ्यासाठी तुझा जीव देखील मी देण्यासाठी तयार आहे." तेव्हा जीवा त्या छोट्या भावाला म्हणतो, "कळलं ना तुला पार्थचा माझ्यावर किती जीव आहे ते, त्यामुळे तू आता मध्ये-मध्ये बोलूच नको." तर आता पार्थने छोट्या भावाला देखील स्वतःच्या जवळ घेतलेलं असतं आणि पार्थ म्हणत असतो, "आपण तिघंही एकमेकासाठी जीव देऊ शकतो, मला माहीत आहे. आपण एकमेकावर किती प्रेम करतो ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळं जगाला आपण जिंकलो काय आणि हरलो काय, काय फरक पडत नाही आणि मी तुमच्या दोघांसाठी कधीही जिंकू शकतो आणि तुमच्या दोघांसाठी कधीही हरू शकतो." पार्थचं त्या दोघांवर देखील खूप प्रेम आहे हे आपल्याला त्यातून समजतं. तर इकडे विक्रमादित्य देशमुख आणि मालिनी देशमुख यांना आपल्या मुलांच्या लग्नाची देखील काळजी वाटत आहे. आपल्याला त्यासाठी खूप चांगली गुणी मुलगी बघावी लागणार आहे असं ते बोलत असतात आणि तेव्हा पार्थवर गुपचूप प्रेम करणारी एक मुलगी असते. तिला मात्र खूप चांगलं वाटत असतं, कारण ती त्यांच्या जवळच असते आणि तिला असं वाटतंय की आता नक्कीच पार्थचं लग्न हे आपल्याशी जमवणार आहेत असं म्हणून ती थोडीशी लाजलेली देखील आपल्याला पाहायला मिळत असते. तर इकडे नंदिनी घराच्या बाहेर पडलेली आहे. तिला आता काही केल्यास सुमनला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करायचं असतं आणि ती रिक्षात बसते, पण रिक्षा मात्र काही चालू होत नसते.
रिक्षावाला रिक्षा तशीच थांबवतो आणि आता तिला बाहेर उतरून दुसरी गाडी बघणं गरजेचं असतं. सुमन आत्महत्या करायला लागले म्हणून तिला सतत फोन येत असतात आणि फोन अटेंड करून ती त्यांना सांगत असते की तिला परावृत्त करा आणि तेवढ्यात एक गाडी तिला अक्षरशः धडकणारच असते, पण तिला कट मारून निघून जाते आणि त्या गाडीवर असतो तो म्हणजे जीवा देशमुख. जीवा तिच्याकडे पाहत नाही आणि तिला सॉरी म्हणून तो निघून जातो. पण तिला त्या गाडीवर जाणाऱ्या व्यक्तीचं अजिबात आवडलेलं नसतं, कारण तो तिला कट मारून निघून गेलेला असतो. तर आता ती पाहते की एक गाडी म्हणजे एक फोर व्हीलर तिच्या जवळ उभी असते आणि त्यामध्ये पार्थ देशमुख बसलेला असतो. पार्थ देशमुख चाललेला असतो आणि तेवढ्यात नंदिनी देखील दरवाजा उघडते आणि त्याच्याजवळ जाऊन बसते. पार्थ म्हणतो, "तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. ही तुमची गाडी नाही आहे आणि ही गाडी तुमची नसून ही टॅक्सी देखील नाही आहे." तेव्हा नंदिनी त्याला सांगायला लागते, की "अहो, मी खूप अडचणीत आहे. मला एका ठिकाणी गडबडीनं जाणं गरजेचं आहे. मी लिंक रोडला चाललेले आहे." तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "तुम्ही लिंक रोडला चालला असाल आणि तुम्हाला खूप गडबड असेल, पण मी लिंक रोडला चाललेलो नाही आहे, त्यामुळं मी तुमची काहीच मदत करू शकत नाही." तेव्हा नंदिनीला पुन्हा एकदा फोन आलेला आहे. नंदिनी ती फोन लाऊडस्पीकरवर टाकते आणि पार्थला दाखवते, की नक्की माझ्या मागं कोणती गडबड आहे. तेव्हा पार्थला समजतं, की एक व्यक्ती आत्महत्या करायला लागलेली आहे आणि तिला लवकरात लवकर जाऊन परावृत्त करणं गरजेचं आहे. तिला थांबवणं गरजेचं आहे आणि ते काम त्याच्याजवळ बसलेली तीच व्यक्ती करू शकते, असं तिकडून फोनवरून बोलत असतात. तेव्हा पार्थला गांभीर्य समजतं आणि तो म्हणतो, "ठीक आहे, मी तुम्हाला लिंक रोडला सोडू शकतो." तेव्हा नंदिनी त्याला थँक देखील म्हणते. "मी अनोळखी असून सुद्धा तुम्ही माझी मदत करताय. खरंच तुम्ही देव माणूस आहात," असं नंदिनी त्याला म्हणते. आता पार्थला ही नंदिनी कोण आहे ते अजिबात माहीत नसतं, पण त्याला एक कळलेलं असतं, की ही व्यक्ती दुसऱ्यांची मदत करणारी व्यक्ती आहे. पार्थ तिला सीट बेल्ट लावायला लावतो आणि आता दोघे पार्थ आणि नंदिनी दोघेही सुमनच्या दिशेने चाललेले आहेत. तर इकडे काव्या जीवाला भेटण्यासाठी गणेश मंदिरामध्ये येऊन थांबलेले आहे आणि तेवढ्यात पाठीमागून जीवा आलेला आहे आणि जीवाने तिचे डोळे बंद केलेले आहेत. तेव्हा ती एकदम चिडते, कारण जीवा आज देखील खूप लेट झालेला आहे. ती म्हणते, "नेहमीप्रमाणे तू आज देखील लेट झाला आहे आणि ते पण तब्बल 45 मिनिट तू लेट झालेला आहे." तेव्हा जीवा सांगतो, की "तुला माहिती आहे ना मुंबईमधलं ट्रॅफिक." तेव्हा जीवाची सगळी कारणं तीच सांगायला लागते. मुंबईमधलं ट्रॅफिक माहिती आहे किंवा नेहमीप्रमाणे एखादी व्यक्ती तुला आडवी आलेली असणार आहे, त्यामुळे तुला ब्रेक दाबावा लागला असणार आहे. तेवढ्यात तो म्हणतो, की "हां, अगदी बरोबर. अगं, एक व्यक्ती माझ्या गाडीच्या अगदी जवळ आली होती आणि त्यामुळं मी ब्रेक देखील दाबला होता. त्यामुळं देखील उशीर झालेला आहे." तेव्हा काव्या म्हणते, "अरे जीवा, जरा नेहमीप्रमाणे कारणं तरी वेगळी देत जा. तेच कारणं देतोस आणि आता सगळी कारणं मला अक्षरशः पाठ झालेली आहेत. तुला लेट यायला काही कारण लागत नाही हे आता मला समजलंय. आता माझी आवडणारी फुलं मला पाहिजेत," असं ती सांगते. तेव्हा जीवा म्हणतो, "तुला कसली फुलं पाहिजेत ते तरी सांग." तेव्हा ती म्हणते, "मला काय आवडतं ते देखील तुला माहीत नाही आहे का?" तो म्हणतो, "हां, तुला ते फूल आवडतं कोणतं बरं?" असं तो म्हणतो. तेव्हा ती म्हणते, "मला चाफ्याचं फूल पाहिजे." तो म्हणतो, "आता इथं चाफ्याची फुलं कुठं मिळणार आहेत? दुसरं काहीतरी सांग ना." तेव्हा ती म्हणते, "दुसरं पाहिजे का? बरं, दुसरं पाहिजे असेल तर मला आत्ताच्या आत्ता अबोलीचा गजरा पाहिजे." तो म्हणतो, "अगं, हे मंदिर आहे. इथं अबोलीचा गजरा कुठून मिळणार आहे? मोगऱ्याचा म्हणली असतीस तर मी तुला दिला असता." ती म्हणते, "मला मोगऱ्याचा नकोच आहे. मला फक्त अबोलीचाच गजरा पाहिजे, तरच माझा रुसवा जाणार आहे, अन्यथा मी रुसून बसणार आहे." आता जीवाला अबोलीचा गजरा आणण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तो म्हणतो, "ठीक आहे, रुसू नको, पण मी तुझ्यासाठी छान असा अबोलीचा गजरा बघून आणून देतो." ती म्हणते, "अगोदर गजरा आणून द्यायचा आणि नंतरच माझ्याशी बोलायचं." इकडे नंदिनी आणि पार्थ चाललेले असतात. तेव्हा नंदिनी पार्थला सगळी हिस्ट्री सांगत असते सुमनची. ती म्हणते, की "सुमन तर आत्महत्या करू शकत नाही. नक्की काय कारण झालेलं असेल मला कळत नाही. पण ती एका मुलावर प्रेम करत होती. 3.5 वर्ष झालं ते एकमेकावर प्रेम करतायत. पण त्यामुळे ती आत्महत्या करत असेल असं मला वाटत नाही. कारण प्रेम म्हणजे एकमेकाची ताकद असली पाहिजे. त्यामुळं प्रेमामुळं तर कोण आत्महत्या करणार नाही. पण नक्की काय मॅटर झाला असेल ते आत्ताच मला कळलेलं नाही आहे. मला तिथं जाऊनच तो मॅटर बघावा लागणार आहे. पण सुमन खरोखरच खूप सोशिक आणि चांगली मुलगी आहे आणि तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच भूषण तो देखील चांगला आहे. मग या दोघांमध्ये नक्की काय झालंय का? का दुसरं काय कारण आहे ते मला बघणं गरजेचं आहे," असं ती बोलत असते. आणि तेव्हा ते दोघंही लिंक रोडला पोहोचलेले असतात आणि नंदिनी धावत पळत त्या ठिकाणी जाते ज्या ठिकाणी सुमनने दरवाजा बंद करून घेतलेला आहे. नंदिनी दरवाजाजवळ जाते आणि सुमनला हाक मारायला लागते आणि म्हणते, "सुमन, मी आलेले आहे. पटकन दरवाजा उघड आणि तुझ्या मनात जे काही वाईट विचार चाललेत ना, ते आत्ताच्या आत्ता काढून टाक. पटकन दरवाजा उघड," असं ती म्हणत असते. पण दरवाजा मात्र सुमन काही केल्या उघडत नसते. आता पार्थलाच यामध्ये सहभाग घेऊ वाटतो. पार्थ म्हणतो, की "थांबा, मी प्रयत्न करतो."
पार्थ आता जो दरवाजा वाजवतो आणि उघडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला कळतं की आता धक्का देऊनच दरवाजा उघडणं गरजेचं आहे. तेव्हा तो थोडासा बाजूला जातो आणि बाजूला जाऊन त्याने जबरदस्त धक्का दरवाजाला दिलेला असतो आणि दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा सर्वांना चित्र पाहून मोठा धक्का बसतो, कारण सुमनने जवळ आत्महत्या करण्यासाठी फास गळ्याला लावलेलाच असतो. तेव्हा नंदिनी तिच्याजवळ धावत पळत जाते आणि म्हणते, "सुमन, तुला वेड लागलंय का? तू काय करतेस आणि कशामुळं करतेस हे?" तेव्हा सुमन सांगते, की "भूषण लग्न करतो आहे. आज भूषणचं लग्न आहे आणि त्याने मला पत्रिका पाठवलेली आहे." तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते, "3.5 वर्ष झालं तुम्ही ते रिलेशनमध्ये आहात ना, मग काय झालं आता भूषणला? तो का लग्न करत आहे?" तेव्हा सुमन त्याला सांगते, की घरच्यांनी त्याचं लग्न लावून दिलेलं आहे. त्याच्या मनामध्ये नाही आहे लग्न करायचं, पण घरच्यांनी त्याला खूप फोर्स केलेला आहे आणि आता तो घरच्याच्या दबावाला बळी पडलेला आहे. तेव्हा सुमनने लग्नपत्रिका नंदिनीकडे दिलेली असते. त्यावर पत्ता असतो, की नक्की कुठल्या ठिकाणी लग्न चालू आहे. तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते, "असं होणं शक्य नाहीये. आपण त्यांच्या घरच्यांना समजावून सांगूया." पण सुमन म्हणते, "आज त्याचं लग्न आहे आणि त्याच्या घरचे ऐकतील असं मला वाटत नाही." नंदिनी म्हणते, "तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना?" ती म्हणते, "हो." आणि म्हणते, "त्याचं तुझ्यावर प्रेम आहे का?" तर तेव्हा सुमन म्हणते, की "हो, त्याचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे." तेव्हा नंदिनी म्हणते, "आता काहीच काळजी करू नको. मी तुझ्या बाजूनं आहे ना. आपण दोघी आत्ताच्या आत्ता जाऊ आणि ते लग्न थांबवू. काही जरी झालं तरी मी त्याचं लग्न तुझ्याशीच लावून देईल. माझ्या शब्दावर तुला विश्वास आहे ना?" असं नंदिनी सुमनला म्हणते. तेव्हा सुमन म्हणते, "अगदी 100% विश्वास आहे." आणि आता नंदिनी सुमनला घेऊन निघालेली असते. तेव्हा पार्थला देखील या विषयाचं गांभीर्य समजतं आणि तो म्हणतो, की "कुठे जायचं असेल तर मी तुम्हाला सोडतो." तेव्हा नंदिनी म्हणते, की "लग्न या ठिकाणी चालू आहे." आणि ती त्याला पत्ता दाखवते आणि दोघेही आता ज्या ठिकाणी लग्न चालू असतं त्याच ठिकाणी चाललेले आहेत. पार्थ स्वतः गाडीचा दरवाजा उघडून नंदिनीला पुढं बसवतो. तर आता पार्थ, ती सुमन आणि नंदिनी हे तिघंही लग्नाच्या ठिकाणी म्हणजे गणेश मंदिराकडंच चाललेले असतात. पार्थला समजलेलं असतं, की नंदिनी काहीतरी जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. कारण ती आता लग्न मोडायला चाललेले आहे. पण ती सगळं करू शकेल का? असा विचार देखील त्याच्या मनामध्ये येत असतो. आणि आता ते तिघेही गणेश मंदिराजवळ पोहोचलेले असतात. तर त्याच गणेश मंदिरामध्ये जीवा आणि काव्या दोघेही बसलेले आहेत आणि जीवा तिच्यासाठी गजरा आणण्यासाठी सुद्धा गेलेला असतो. तो आता फोनवर बोलत असतो आणि तिकडून नंदिनी त्या सुमनचा हातात हात धरून येत असते. तेव्हा पार्थला वाटतं, की आपण सुद्धा यांच्या मदतीला जाणं गरजेचं आहे का? कारण लग्न जर का मोडत असतील, तर तेथे काही राडा होऊ शकतो. आपण जाऊन त्यांची मदत करावी, असं पार्थला वाटतं. तर इकडे नंदिनी मात्र चिडलेली असते आणि सुमनचा हात हातात धरून ती भर चालत असते आणि तेवढ्यात तिच्या समोर येतो जीवा आणि जीवा आणि ते एकमेकाला धडकतात. पण यावेळेस नंदिनीचं लक्ष जीवाकडे नसतं. जीवाच्या जवळची फुलं म्हणजेच तो गजरा खाली पडतो आणि जीवा म्हणतो, "एक्सक्यूज मी, तुम्हाला कळतंय का?" पण नंदिनी मात्र त्याच्याकडे बघत नाही, फक्त हात वर करून त्याला सॉरी म्हणते. जसं जीवा तिला सॉरी म्हणलेला असतो, तसंच ती देखील त्याला सॉरी म्हणलेली असते आणि आता त्याला ती फुलं घ्यायची असतात, पण तेवढ्यात त्याचं लक्ष जातं, ते म्हणजे पार्थकडे. पार्थ आणि जीवा एकमेकांना बघतात, तर पार्थच्या समोर काव्या उभी असते. आता काव्याला देखील समजलेलं असतं, की आपली ताई म्हणजेच नंदिनी येथे आलेली आहे आणि ती लगबगीनं लपण्यासाठी पळून जाते. तर इकडे पार्थ तो गजरा न उचलता या व्यक्तीनं आपल्याला धक्का दिलेला आहे, नक्की काय मॅटर झालं आहे तो बघण्यासाठी तिच्या पाठीमागे जातो आणि इकडे नंदिनी आता लग्न मोडण्यासाठी मांडवाच्या जवळ पोहोचलेली असते. जवळ आता लग्न लागणारच असतं, पण आता नंदिनीने जोरात हाक मारून लग्न थांबवा असं सगळ्यांना सूचनाच केलेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की लग्नाच्या मांडवात धडाकेबाज एंट्री करून नंदिनीने ते लग्न थांबवलं आहे. ते लग्न नुसतं थांबवतच नाही, तर तेव्हाच सुमन आणि भूषण या दोघांचंच लग्न व्हायला पाहिजे, असं ती सर्वांना पटवून देते आणि हे सगळं चित्र काव्या, पार्थ आणि जीवा देखील पाहत असतात, की नंदिनी कशाप्रकारे धाडसाने त्या मांडवामध्ये शिरलेली आहे आणि धाडसानं ते सगळं लग्न थांबवून त्या ठिकाणी तिने सर्वांना समजावून सांगितलं आहे, की जी लोकं एकमेकावर प्रेम करतात, त्यांचंच लग्न होणं गरजेचं आहे. आणि तेव्हा पार्थसुद्धा त्या ठिकाणी मध्ये पडतो, कारण काही लोकं नंदिनीला विरोध करत असतात. तेव्हा पार्थ देखील तिची मदत करतो आणि आता पार्थ हा नंदिनीवर एकदम इम्प्रेस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की या कहाणीमध्ये काय ट्विस्ट आहेत, ते आपल्याला पुढील काही भागांमध्ये समजणार आहेत. इकडे जीवा काव्याला सांगतो, की आज एका मुलीनं एक लग्न मोडलं आणि एक लग्न लावून दिलं. ती खूपच धडाकेबाज होती, असं मला वाटत होतं. तेव्हा काव्या सांगते, की ती धडाकेबाज म्हणजे माझी ताईच आहे. तेव्हा जीवा खुश होतो आणि म्हणतो, "मग बरं झालं. आपलं लग्न देखील ती अशाच धडाकेबाज पद्धतीनं लावून देऊ शकते, असं मला वाटतंय."
आता नक्की कोणाचं लग्न कोणाशी होणार आणि लग्नानंतर खरोखरच कोण कोणावर प्रेम करणार हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.